दहीवडा कोणाकोणाला आवडतो, कोणाला आवडत नाही असं विचारा, नाही का? माझा तर एकदम फेवरेट आहे आणि आज तुमच्यासोबत दहीवड्याची रेसिपी शेअर करतोय. आणि दहीवडा एकदम सॉफ्ट होण्यासाठी काही त्याच्या ट्रिक्स आहेत, त्या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. आज आपण बघणार आहोत की मार्केटमध्ये जो दहीवडा मिळतो ना, त्याच्यापेक्षा पण भारी दहीवडा बिलकुल इझिली आपण घरी करू शकतो. चला सुरुवात करूया. उडद गोटा किंवा उडद डाळ घेऊया आपण 1 कप, ज्याचं वजन असेल 200 ग्रॅम. उडद डाळ ही थोडी डायजेशनला हेवी असते, म्हणून नेहमी मी याच्यामध्ये मुगाची डाळ टाकतो. थोडी अर्धा कप मुगाची डाळ घेतली आहे, ज्याचं वजन आहे 100 ग्रॅम. या रेसिपीने तुमचे साधारणपणे 30 दहीवडे, म्हणजे एका पोर्शनमध्ये जर तुम्ही 2 दहीवडे सर्व केले तर 15 पोर्शन म्हणजेच 15 प्लेट दहीवडे याच्यातनं बनतील. डाळी व्यवस्थित पाणी चेंज करून 3दा धुवून घ्यायचे आहेत. नंतर त्याच्यामध्ये फ्रेश पाणी टाकून सोक करून ठेवायचे आहेत डाळी 3 ते 4 तासासाठी. 3 ते 4 तासानंतर डाळी व्यवस्थित भिजलेल्या आहेत. आता चाळणीमध्ये डाळ काढून घेऊया. कमीत कमी पाण्याचा वापर करून आपल्याला डाळ आता वाटून घ्यायची आहे. तर सुरुवातीला मी अर्धा कप पाणी इथे घेतलेलं आहे. 2 बॅचेसमध्ये आपण याला वाटून घेणार आहोत. सुरुवातीला थोडंसं पाणी टाकून हे मी फिरवून घेणार आहे. हे बघा, भांड्यामध्ये मी थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि आता मिक्सर चालू करून घेतोय. चमच्यानी हे जे डाळीचं मिश्रण आहे हे थोडंसं आत ढकलून घेऊया आणि थोडंसं पाणी टाकून आपण मिक्सर परत फिरवून घेऊया. जेवढं शक्य होईल तेवढं कमीत कमी पाणी मी याच्यामध्ये घालतोय. अजूनही हे मिक्सर तसं भरडच आहे, याला आणखीन वाटून घेऊया. टेक्स्चर बिलकुल स्मूथ असलं पाहिजे. हे बघा, याचं टेक्स्चर हे असं असलं पाहिजे, बिलकुल स्मूथ. आणि पाण्याची मात्रा पण खूप जास्ती नाही आहे. याला बोलमध्ये काढून घेऊया आणि दुसरी बॅच पण वाटून घेऊया. अर्ध्या कप पाण्यापैकी एवढंच पाणी आता राहिलेलं आहे आणि ते मी याच्यामध्ये घालून घेतो आहे. आणि आणखीन 1/4 कप पाणी आपण एक्स्ट्रा घेऊया. हे बघा, आणखीन 1/4 कप पाणी आपण इथे घेतलेलं आहे आणि त्यापैकी थोडंसं पाणी मी इथे भांड्यामध्ये पूर्ण वाटून घेतलेली डाळ आपण बोलमध्ये काढून घेतलेली आहे. थोडंसं राहिलेलं पाणी आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊया आणि मिक्सरला जी डाळ चिटकली आहे ती काढून घेऊया. ते पाणी भांड्यामध्ये घालूया आणि आता याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया. हे जे बॅटर आहे हलकं होण्यासाठी तुम्ही फर्मेंट पण करू शकता 3-4 तास याला, किंवा तुम्ही याला ताबडतोब पण बनवू शकता. फक्त तुम्हाला याला फेटायचं आहे. फेटून घ्यायच्या आधी याच्यामध्ये घालूया 2 टीस्पून जिरा, 2 टीस्पून मीठ आणि 1/4 टीस्पून हिंग. हिंगामुळे वडे आणखीन टेस्टी लागतात. ही स्टेप सगळ्यात महत्त्वाची आहे. बॅटरला तुम्ही फर्मेंट करून घ्या किंवा नका करू, पण तुम्हाला कमीत कमी 10 मिनटं याला फेटून घ्यायचं आहे व्यवस्थित. बॅटर फर्मेंट करून घेतलं तर वेळ थोडासा कमी लागतो, एवढंच. तुम्ही बघू शकता फेटल्यानंतर बॅटरचा रंग पांढरा होतोय. हाताचा वापर करून जर अशा प्रकारे फेटलं ना आपण, तर हवा आत जाते आणि अशा प्रकारे बॅटर हे बिलकुल हलकं बनतं. पहिले बॅटरचा रंग थोडा पिवळा होता, पण फेटल्यानंतर तो आता पांढरा झालेला आहे. तळून घेतलेले वडे सोक करण्यासाठी आपण एका भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे. आपण वॉर्म वॉटर घेतलेलं आहे, खूप जास्ती गरम पण नको आहे. आणि त्याच्यामध्ये थोडंसं आपण मीठ आणि हिंग घालणार. फेटून घेतलेलं बॅटर थोडंसं एक अर्धा चमचा आपण या पाण्यामध्ये घालून बघणार आहोत. हे पाण्यावर तरंगतं, याचा अर्थ हे बिलकुल लाईट आणि एअरी झालेलं आहे. तर ही याची टेस्ट आहे. हे एकदा आपण चेक करून घेऊया. तेल मीडियम गरम करून घेऊया आणि अशा प्रकारे हात ओला करून तेलामध्ये वडे सोडायचे आहेत. मेदूवड्याच्या रेसिपीवर काही कमेंट्स आले होते की वडे तेलामध्ये घातल्यानंतर कधी कधी का फुटतात. तेलाचं टेम्परेचर खूप कमी असेल तरी पण फुटू शकतात वडे, आणि पाण्याची क्वांटिटी वड्याच्या बॅटरमध्ये जास्ती झाली तरी पण फुटू शकतात. या गोष्टींची थोडी काळजी घ्यायची आहे. जी क्वांटिटी मी इथे शेअर करतोय पाण्याची आणि प्रत्येक गोष्टीची, ती फॉलो करा. आपल्याला काही प्रॉब्लेम येणार नाही. आणि हो, वड्यामध्ये सोडा टाकायची काही आवश्यकता पडणार नाही आपल्याला. आणि याला मध्यम आचेवर फ्राय करायचं आहे. 3 ते 4 मिनिटं याला फ्राय व्हायला लागतात. हाय फ्लेमवर याला फ्राय केलं तर कलर तर येईल, पण आतमधनं शिजणार नाहीत आणि गुठळ्या पण होऊ शकतात. हे बघा, गोल्डन ब्राऊन कलर आल्यानंतर वड्यांना आपण काढून घेतलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की काढल्या ना लगेच पाण्यात नाही घालायचं आहे. थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे. एकदम गरम वडा पाण्यात घातल्यानंतर तो श्रिंक होऊ शकतो. म्हणजे थोडं गुलाबजाम सारखंच आहे. एकदम गरम सिरपमध्ये गुलाबजाम तळल्यानंतर घातले ना तर ते श्रिंक होतात. पाण्याची क्वांटिटी मी थोडीशी वाढवली आहे आणि 15 मिनिटानंतर हे वडे घालूया पाण्यामध्ये. अशाच पद्धतीने जे उरलेलं बॅटर आहे त्याचे पण वडे फ्राय करून घेतलेले आहेत आणि ते पण वडे आपण थोडे थंड करून या पाण्यामध्ये घालणार आहोत. याला कमीत कमी 1.5 तास आपल्याला सोक करून ठेवायचं आहे. इथे मी तुमच्यासोबत एक फार महत्त्वाची टिप शेअर करतोय. हे फ्राय केलेले वडे तुम्ही व्यवस्थित कव्हर करून जर फ्रीजमध्ये ठेवले तर ते खराब होत नाही 1 आठवड्यासाठी तरी. हॉटेल्समध्ये बऱ्याच वेळा असे वडे फ्राय करून ठेवले जातात फ्रीजमध्ये. आणि जेव्हा पण आपल्याला दही वडे बनवायचे आहेत तेव्हा फ्रीजमधनं काढून वड्यांना वॉर्म वॉटरमध्ये सोक करायचे कमीत कमी 1.5 तासासाठी. वडे व्यवस्थित पाणी सोक करतात. वडे फ्रीजरमध्ये नाही ठेवायचे आहेत, त्यांना फ्रोझन नाही करायचं आहे. नॉर्मल फ्रीजमध्ये व्यवस्थित कव्हर करून ठेवायचं. 1 लिटर दही घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये 150 ग्रॅम साखर घातलेली आहे आणि याला मिक्स करून घेतो. ही दह्याची क्वांटिटी 30 वड्यांसाठी पुरेशी आहे. अजून एक महत्त्वाची टीप, लग्नाच्या केटरिंगसाठी किंवा जेव्हा पण आम्ही रेस्टॉरंटमध्ये दही वडे बनवतो तर त्यावेळी आम्ही याच्यामध्ये थोडंसं फ्रेश क्रीम घालतो.
याच्यामुळे एक रिचनेस येतो आणि दह्याचं टेक्स्चर आणखीन चांगलं होतं. हे बघा, हे अर्धा कप क्रीम मी याच्यामध्ये घातलेलं आहे. हे तसं ऑप्शनल आहे, घरच्यासाठी तुम्ही दही वडे बनवत असाल तर नाही घातलं तरी चालेल. पण माझा प्रयत्न असतो की हॉटेलमध्ये ज्या रेसिपीज आम्ही फॉलो करतो त्या सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर व्हाव्यात. हे बघा, याला व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि याचं टेक्स्चर किती छान आलेलं आहे बघा. आणि टेस्ट तर एकदम भारी असणार आहे. 1 किलो दहीसाठी 150 ग्रॅम साखर पुरेशी आहे. 1.5 तास झालेलं आहे आणि वडे व्यवस्थित सोक झालेले आहेत. वडा तोडून दाखवतो. हा बघा, एकदम सॉफ्ट कापसासारखा झालेला आहे आणि आत बघा किती जाळीदार झालेला आहे. हा असं असलं पाहिजे याचं टेक्स्चर, सॉफ्ट, स्पॉन्जी आणि एकदम जाळीदार. हलक्या हाताने वडे थोडेसे दाबून घेऊया म्हणजे एक्सेस पाणी निघून जाईल. आणि हे वडे आता अरेंज करू एका बोलमध्ये. दह्याला बिलकुल थंड ठेवायचं आहे, चिल्ड ठेवायचं आहे आणि अशा प्रकारे वड्यांवरती दही पसरून घेऊया. दह्याचं टेक्स्चर तुम्ही बघू शकता किती स्मूथ आणि क्रीमी आहे. दह्याची क्वांटिटी थोडीशी जास्ती ठेवायची कारण की नंतर वडे हे मॉइश्चर ॲब्सॉर्ब करतात. आता याच्यावरती चाटवाली इमली चटणी आणि हिरवी चटणी घालून घेऊया. दोन्ही चटण्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. मी ऑलरेडी देव्स किचन मराठीवरती या रेसिपी शेअर केल्या होत्या. याच्यावरती घालूया थोडंसं साधं मीठ, काळं मीठ, थोडे जिरे तव्यावरती व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत आणि लाटण्याने त्याला थोडंसं क्रश करायचं आहे आणि हे भाजलेले जिरे घालायचे आहेत याच्यावरती. हे भाजलेले जिरे नक्की घालायचे याच्यावरती. मस्तपैकी लाल मिरची पावडर घालूया याच्यावरती आणि चिरलेली हिरवी कोथिंबीर, थोडे डाळिंबाचे दाणे आणि घरी जर बुंदी असेल तर थोडी बुंदी पण आपण याच्यावरती घालू शकतो. काही लोक या वड्याच्या बॅटरमध्ये काळी मिरी क्रश केलेली पण घालतात. जर तुम्हाला आवडत असेल तर अर्धा टीस्पून क्रश केलेली काळी मिरी तुम्ही वड्याच्या बॅटरमध्ये घालू शकता. हे बघा, दहीवड्याचं हे आपलं प्लॅटर किती भारी झालेलं आहे ना. हे बघा, एक एक पोर्शन पण दहीवडे तुम्ही अशा प्रकारे बनवून फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि आपले गेस्ट आल्यानंतर त्याला काढून तुम्ही अशा प्रकारे सर्व करू शकता. जसं मी पहिले बोललो, दहीवडा खाताना चमचा दहीवडाच्या वरती ठेवल्या ठेवल्या पटकन असा आत सेंटरपर्यंत गेला पाहिजे, इतका तो दहीवडा नरम असला पाहिजे आणि हा तसाच झालेला आहे. हा बिलकुल सॉफ्ट, स्पॉन्जी आणि आतपर्यंत फ्लफी आहे हा. आणि याची टेस्ट काय सांगू मी तुम्हाला, आंबट, गोड, तिखट, खारट, एकदम टेस्टी झालं आहे. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. जर आवडला तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि देव्स किचन मराठीला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा आणि बेल आयकॉन जरूर दाबा म्हणजे माझ्या येणाऱ्या व्हिडिओची इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोचत राहील. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, भारत माता की जय.